केवळ एक लाईट आहे, एक पंखा आहे, तिला 25,000 रुपयाचं बिल आलं। माझ्याजवळ आज ज्या बिलांची ओळख केली तर एक 72,000 रुपयाचं बिल होतं, एक 33,000 रुपयाचं बिल होतं। गोर गरीब माणूस जो शेतमजुरी करतो, ज्याच्या घरामध्ये पैसे नाही, ज्याच्या घरामध्ये दाणा पाणी नाही, 3 महिन्यापासून लॉकडाऊन मध्ये या लोकांचा कामधंदा बंद होता। कोणी टाईल्सवाला टाईल्स घासायला जाऊ शकत नव्हता, लोकांच्या हाताला मजुरी नव्हती, काम नव्हती, सगळ्यांचे हाल खराब आहे। शेतकरी वर्गाची अवस्था अतिशय खराब आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये हजारो रुपयाचे बिल देऊन नितीन राऊत जे ग्रीड फेल मंत्री आहे, या मंत्र्याला अक्कल नाही। ऊर्जा खातं त्याच्याकडे आहे, त्या ऊर्जा मधला उवर रफार मारायचा का जावर रफार मारायचा ही देखील अक्कल या ऊर्जा खात्याला नाही। त्या ऊर्जा खात्याने त्या ग्रीड फेल मंत्र्यांनी लोकांच्या खिशावर डाका टाकलेला आहे। आम्ही त्यांचा निषेध करतो। रोज टीव्हीवरून ते फसवे उदाहरणं देतात, रोज फसव्या गोष्टी सांगतात। नितीन राऊत टीव्हीवरून रोज जे काही सांगतात ते सगळं खोटारडं आहे, निर्लज्जपणाचं आहे। यांना लाज वाटायला पाहिजे। सामान्य माणूस परेशान आहे, त्या सामान्य माणसाला कुठलाही दिलासा द्यायला तयार नाही। आज आम्ही इथे आंदोलन करायला आलेलो नव्हतो। आज आम्ही त्यांना महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली होती, त्यांना आम्ही सांगितलं होतं की आम्ही या ठिकाणी येऊन तुम्हाला लोकांचे बिलं दाखवू। आज इथले गोर गरीब लोक हे सगळे कॅमेरा फिरवा त्यांच्यावर, त्यांचे चेहरे बघा। हे सगळे गोर गरीब लोक इथे बिलं घेऊन आले होते, आपले मोठ्या आशेने आले होते की महावितरणचे अधिकारी त्यांचे बिलं जे आहेत ते बिलं तपासतील आणि त्यांना कमी करून देतील। महावितरणचे अधिकारी या ठिकाणी सांगतात की बिलं आमच्याजवळ देऊन द्या, आम्ही नंतर केव्हा तरी तपासू, तुम्ही समजून घ्या आमचं बिल चुकलेलं नाही। जर बिल चुकलेलं नाही हे जर ते सांगत असतील तर हे सगळ्या फसव्या गोष्टी आहेत, खोटारड्या गोष्टी आहेत। हे सरकार जनतेला लुटायला निघालेलं सरकार आहे। आम्ही या सरकारचा निषेध करतो। आम्ही या ठिकाणी जेवढे लोक जमलेले आहेत, आम्ही बंडनेरातल्या माणसाला, प्रत्येक माणसाला जाऊन सांगू, आम्ही महाराष्ट्रातला कोणताही नागरिक कोरोनाच्या काळातलं बिल भरणार नाही। ही पांढऱ्या दगडावरची दगडावरची स्पष्ट रेष आहे। कोणीही बिल भरणार नाही आम्ही, कोणी बिल भरणार नाही। कोणी अधिकारी बिल कापायला आमच्या घरी आला त्यांनी आपला विमा काढून घ्यावा, त्यांनी लक्षात ठेवावा। काल परवापासून यांनी धमकी, या कोरोनाच्या महामारीमध्ये लोकांची उपासमार चालू आहे। 100 रुपये रोज कमावणारी बाई, धुणं भांडी करणारी बाई आणि तिला 25,000 रुपये बिल येत आहे, ही काय शोकांतिक आहे? म्हणजे जिथं आपण अंधारातून प्रकाशाकडे म्हणतोय, तिथून प्रकाशामधून अंधारामध्ये येऊन राहिलेलो आहे। आणि आमच्या गोरगरिबांच्या घरामध्ये आणि जनतेच्या घरामध्ये जर अंधार पडला तर आम्ही सरकारामध्ये सुद्धा अंधार पाडू आणि जे आमचं वीज बिल काढायला येईल त्यांच्या घरामध्ये सुद्धा आम्ही अंधार पाडू। आणि असं जर असलं तर सरकार